हॅलो नमस्कार, मी सुजाता मगरे तुमचं स्वागत करते माहेर ब्लॉग सिरीजमध्ये। तर आज आहे आमचा नाश्त्याचा बेट। सकाळचे 9 सव्वा 9 वाजले असतील आता, आणि आता आमचं चाललंय नाश्त्याचा बेट। तर नाश्त्याचा बेटमध्ये आहे रात्रीचा भरपूर सारा भात उरला होता, आणि त्याचीच आम्ही आता काय करायचं बर्फ। तर हे बर्फ इथं रात्री तयार व्हायला ठेवला होता। बर्फ तयार झालाय पिलूचा, आणि आता याला खेळायचंय असो। तर हा भात जो आहे, या भातात खूप उरला होता, आणि याला आता फोडणी द्यायचं आहे, आणि आई याला फोडणी देत आहे, म्हणजे नाश्ता लेकर करतील। चला मग ब्लॉगला सुरुवात करूया। तसं फोडणीचा भात बनवणं काहीच अवघड नाही, पण जेव्हा सगळे इन्ग्रेडियंट त्याच्यामध्ये पडतात, आणि जर स्पेशली जर हिवाळ्यामध्ये बनवत असाल तुम्ही, तर त्यामध्ये हिरवे वटाणे टाकले किंवा मग गाजर वगैरे टाकला, तर त्यावेळी तर टेस्ट अजूनच चांगली लागते। तर त्यामुळे आता उन्हाळा आहे, त्यामुळे असा सगळं काही भाजीपाला आम्ही न टाकता इथे साध्या सिंपल पद्धतीने जो फोडणीचा भात आहे तो तयार करत आहे। तर पहिल्यांदा सगळा भात जो आहे तो आईने फोडून घेतलेला आहे, त्यानंतर इथे फोडणी तयार करून घेतलेली आहे। काही नाही, आपलं तेल टाकलं, हिरवी मिरची टाकली, कांदे टाकले, थोडासा लसूण टाकला, आणि त्यानंतर जे सगळं हळद मीठ मिरची वगैरे टाकायचे ते तुम्ही टाकायचे, आणि जो भात आहे तो यामध्ये परतून घ्यायचा। आता खरं सांगू का, मला भात हा प्रकारच खूप आवडतो। बऱ्याच जणांना हा प्रकार आवडत नाही, पण मला ना भात आवडणाऱ्यापैकी मी आहे। म्हणजे बघ, मला सिंपलचा फोडणीचा भात द्या तुम्ही, किंवा मग साधी मुगाच्या डाळीची खिचडी द्या, किंवा मग वेगवेगळ्या प्रकारच्या खिचड्या टेस्ट करणं, प्रत्येकाच्या हाताची एक वेगळी टेस्ट असते। तर तशा प्रकारच्या मला खिचड्या ट्राय करणं खायला, किंवा मग बिर्याणी सगळ्यात जास्त आवडते मला, हे तुम्हालाही माहिती आहे। तर असं आहे की मला भाताचे प्रकार जे आहेत ना एकंदरीत खूप आवडतात, आणि त्याचमुळे रात्रीचा बराचसा भात उरला होता, आणि आता म्हटलं की पटकन याला फोडणी दिली तर हा भात पण संपेल, आणि शिवाय लेकरं पण पटकन जेवतील, म्हणूनच आज हा बेत मी इथे ठरवला होता। त्यानंतर आता इथे हळद मीठ मिरची वगैरे टाकून सगळं सिंपल पद्धतीने आईने इथे जे आहे फोडणीचा भात बनवलेला आहे। जर हिवाळ्यामध्ये तुम्ही बनवत असाल तर त्यामध्ये छानपैकी हिरवे वाटाणे असतात ते तुम्ही टाकू शकता, गाजर असतात ते टाकू शकता, आणि शिमला मिरची वगैरे हे सगळं टाकून तुम्ही छान फोडणीचा भात इथे तयार करू शकता। तर इथे मात्र आता उन्हाळा चालू आहे, त्यामुळे एवढ्या काही जास्त भाज्या नाही आहेत, म्हणून सिंपल पद्धतीने असं मस्त इथे फोडणीचा भात तयार झालेला आहे। आणि तुम्ही भाताचं काय बनवता? बरेच जण आता डोसा वगैरे असं सगळं शिळ्या भाताचं बनवतात, पण इथे पटकन जर तयार करायचा असेल आणि कुठलेही एफर्ट्स घ्यायचे नसतील, तर हा साधा सिंपल जो फोडणीचा भात आहे तर तुम्ही तो बनवून खाऊ शकता। तर अशा प्रकारे आता 2 ताट इथे वाढलेले आहेत, म्हणजे लेकरांसाठी, पिल्लूसाठी आणि चिऊसाठी। आणि बघा आता पिल्लू काय पठ्ठ्या काय म्हणतोय आमचा। कच्चा पियायला कच्चा 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 कुठे गेला होता तू आता? कुठे गेला होता? कोण हातात झाली? इथं म्हण हॅलो गाईस। इधर इधर देखे। हाँ अभी बोलो, काय देऊ? हाँ पहिले म्हण हॅलो गाईज कैसे हो आप लोग, म्हण याच्यात म्हण। देऊ? आंघोळ कधी करायची मग? तर आता इथे मस्तपैकी जो फोडणीचा भात आहे तो चिऊसाठी आणि पिल्लूसाठी वाढला होता, पण चिऊ अजूनही ब्रश करून आली नव्हती। मात्र पिल्लूला हा भात खूप आवडला माझ्याप्रमाणेच, आणि हां, मी हे लहानपणी पण टिफिनला खूप नेत होते, त्यामुळे जर फार घाई गडबडत असेल तर तुम्ही हे टिफिनसाठी सुद्धा लहान लेकरांना बनवून देऊ शकता। शिवाय पोटभरीचा नाश्ता आहे, आणि पचायला देखील हलका आहे। तर हा साधा सिंपल व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा।